नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे आपल्यासोबत पल्लवी. तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. पेट्रोल डिझेलसह एलपीजीचे नवे दर जाहीर. घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात मनसेचे कचऱ्यावर आंदोलन. भुलेश्वरमध्ये गणपती मूर्ती कोसळली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू. कोयना धरणाने गाठला 100 टीएमसीचा टप्पा, मोठा दिलासा. हिंजवडीच्या विद्यार्थ्याची अंतराळकडे झेप, इस्रो ESA भेटीसाठी निवड. साखरेच्या दरात विक्रमी वाढ, किलोचा भाव 70 ते 72 रुपयांवर. जिल्हा बँकेसाठी शिवसेनेचे वेट अँड वॉच, अंतिम यादीची प्रतीक्षा. तांदळाच्या भावात 11% वाढ, नवे दर किती? सिद्धाली शहाचा इंटरनॅशनल बुकमध्ये गौरव, वयाच्या 21व्या वर्षी यश. वाहनाच्या गर्दीने शहराचा श्वास कोंडला, बसेस सेवा ठरणार उपाय. भारत अर्जेंटिनामध्ये आज लढत, हरमनच्या सेनेचा अखेरचा सामना. 8 मतदारसंघात मोठा फेरबदल, तब्बल 14 लाख मतदार वगळणार. चाकणमधील परिस्थिती पूर्णपणे बदलू, एकनाथ शिंदेची गवई. सिव्हिल इंजिनियर्स आर्किटेक्टसाठी बांधकाम व्यवस्थापनाचा विशेष अभ्यासक्रम. आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच, 4 आंदोलक रुग्णालयात दाखल. कांदा लिलावासाठी बोरामणीत 40 एकर जमीन खरेदीचा निर्णय. ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून 25 लाखापर्यंत मदत. बाळतिनीसाठी मोठी मदत, आई बाळाला मिळणार मोफत महालक्ष्मी किट. माझगावमध्ये बाप्पाच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप. आठवड्याची सकारात्मक सुरुवात, बाजार तेजीत, गुंतवणूकदारांना मोठा फायदा. सोन्याचा भाव 1.60 लाखांच्या पार, चांदीच्या दरात मात्र घसरण. आवारा पण 2ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, 10 दिवसात कोट्यावधीची कमाई. 8वं वेतन आयोग, 18,000चा बेसिक पगार 68,940 होणार. कोचिंग केंद्रावर नवे निर्बंध, दिवसाला 5 तासाची मर्यादा प्रस्तावित. सध्या इतकंच. बघत रहा लोकतंत्र मिरर.